आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनी 5 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली, गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही। मग राजीव गांधी आले, त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही। आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी पण सांगतात आहेत की आम्ही गरिबी हटवणार आहे। गरिबी तर हटली नाही, गरीब अजून गरीब होत गेला। पण 60 वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकली नाही ते 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्याचा अनुभव तुम्ही घेता। या मतदारसंघामध्ये 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून इथे येण्याच्या आधीच मी प्रीतम माझ्याकडे आली होती, तिने मागण्या केल्या होत्या, त्यामधले काही कामं ऑलरेडी मी मंजूर केले, ज्याचे टेंडर पण झालेले आहे। जरूर शिरसाल NH 361A 2 to 4 लेन, शिवाजी चौक ते बार्शी नाका NH 361A याचं 4 पत्रीकरण करण्याकरता 5.5 किलोमीटर करता मी 540 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। सोताळा ते शिरापूर सुधारणा करण्याकरता 40 किलोमीटरच्या रस्त्याकरता 350 कोटी रुपये मंजूर केले आहेत। अहमदनगर ते सबळखेड आणि आष्टी ते चिंचपूर NH 561 2 to 4 लेन 50 किलोमीटर करता 640 कोटी रुपये मंजूर केले आहेत। CRF मध्ये 11 कामं मंजूर केलेली आहे आणि आता पुन्हा नव्याने 3 कामं मंजूर केली आहे 65 कोटी रुपयाची। पोनेर शिरसाळा मोहा गर्देवाडी मोठ्या पुलाचं बांधकाम, धारूळ आदर्श लोखंडी सावरगाव 17 किलोमीटर रस्त्याची सुधारणा, धारूळ आदर्श लोखंडी सावरगाव 17 किलोमीटर त्याचे 25 कोटी रुपये आणि त्याचबरोबर माजलगाव केज धारूर हा रस्ता MSRDC ने तयार केला होता, परंतु त्याचं काम काही बरोबर झालं नाही आणि म्हणून त्या बाबतीत काही ठिकाणी दुरुस्ती करण्याचे पण आदेश दिलेले आहेत। आणि या रस्त्याबरोबर परळी टू शिरसाळा पांगरी नदीवर खोलीकरण, बेलंबा तलाव असं 1 लाख क्युबिक मीटर पाण्याचं स्टोरेज वाढलं। परळी ते गंगाखेड दाऊदपूर शिवार इथे 1.30 लाख क्युबिक मीटरचं देखील स्टोरेज झालेलं आहे। आणि आताच मला आणि माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक कामं करायला मिळाली, पण मला सगळ्यात मोठा आनंद कोणता असेल तर देहू पासून पंढरपूर पर्यंत आणि आळंदी पासून पंढरपूर पर्यंत 12,000 कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे। पण त्याचबरोबर शेगाव ते पंढरपूर NH 548C माजलगाव ते तेलगाव हा जो रस्ता आहे, याच्याबद्दल हा रस्ता जो आहे बबनराव इथे आहेत, बबनरावनी त्यावेळी माझ्याकडे या रस्त्याची मागणी केली होती। भाऊसाहेब फुंडकर गेले, त्यांचा मतदारसंघ होता आणि म्हणून या पालखी मार्गाचे काम मी पूर्णपणे करण्याचे ऑर्डर दिले होते। यामध्ये माजलगाव ते तेलगाव या रस्त्यावर क्वालिटी खराब आहे। मी निश्चितपणे मला आनंद आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडनं मी कधी बडवेगिरी केली नाही। मी 50 लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे, पण एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला असा मिळणार नाही की तो तुम्हाला सांगेल की मला काम मिळण्याकरता गडकरी साहेबाच्या घरी जावं लागलं। आणि त्यामुळे जो कॉन्ट्रॅक्टर खराब काम करेल त्याला रगडल्याशिवाय राहणार नाही, ब्लॅकलिस्ट। खामगाव ते हा जो रस्ता आहे तेलगाव माजलगाव तेलगाव याची ताबडतोब दुरुस्ती करण्याच्या बाबतीत मी काळजी घेईन। आणि याचपूर्वी मला NH 548 खामगाव ते पंढरपूर व माजलगाव शहरातून संभाजी महाराज चौक ते सिंदफणा नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूला नालीचं बांधकाम देखील मी करून देईन याचा विश्वास प्रकाश भाऊंना देतो। NH 211 वर
संभाजी महाराज चौक ते बायपास रोड ते मौलाना आझाद चौकापर्यंत रस्त्याचं रुंदीकरण, दोन्ही बाजूचं नालीचं बांधकाम हे देखील मी निश्चितपणे करून देईल, याचाही विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आपण काळजी करू नका. हे जेवढी कामं झाली ती फक्त न्यूजरील होती. सही फिल्म सुरू होणार बाकी. तुम्ही आता एकदा पंकजाला निवडून द्या, डबल इंजिन लावू आणि पूर्ण बीड मतदारसंघाला विकासाच्या बाबतीमध्ये देशातल्या चांगल्या जिल्ह्यात, विकासात ज्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्यात आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आपल्याला देतो. बांधवांनो, बहिणींनो, जर आपल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार पाहिजे असेल तर गावात उद्योग व्यापार वाढला पाहिजे. आम्ही काय ठरवलंय? मोदीजींनी सांगितलं की आम्हाला समृद्ध संपन्न हिंदुस्थान तयार करायचं आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी तयार करायची आहे आणि भारताला विश्वगुरु बनवायचं आहे. आमदार खासदार आणि मंत्री बनायला आम्ही राजकारणात नाही आलो. मला आज मुंडे साहेबांची आठवण होते. मी ज्यावेळी जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो नागपूरचा, तेव्हा मुंडे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळाली. ते जननेते होते. सर्वसामान्य गाव गरीब मजदूर शेतकरी या सगळ्यांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते. रात्री 12 वाजता 1 वाजता जरी कोणी आला तरी मुंडे साहेब म्हणाले लारच होत त्याला, आणि त्या माणसाचं काम करायचे. असं मुंडे साहेबांचं लोकनेतृत्व सुरू. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो विस्तार झालेला आहे, या विस्तारामध्ये सिंहाचा वाटा ज्या 2 नेत्यांचा आहे, एक गोपीनाथ मुंडे आणि दुसरे प्रमोद महाजन, हे मराठवाड्याच्या भूमीतून आले. आणि माझं सौभाग्य आहे की त्या दोन्ही नेत्यांचा आशीर्वाद मला मिळाला, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि त्यामुळे पंकजा ही मला माझ्या मुलीसारखी आहे. इकडे मोदींची गॅरंटी आहे आणि आता मी पण गॅरंटी घेण्याकरता माजलगाव मध्ये आलो आहे. मी दिल्लीमध्ये आहे. आपल्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की मला जगामध्ये जागतिक लेवलचे 7 वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलीट्स मिळाल्या. पण हे सगळं जे काम झालं, रेकॉर्ड ब्रेक काम झालं, जे जगात पोहोचलं, ते माझ्यामुळे नाही झालं. त्याचं श्रेय मला नाही आहे. त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही मुंडे साहेबांना निवडून दिलं नसतं, प्रीतमला निवडून दिलं नसतं, भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आली नसती, तर मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते. आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री कसा झालो असतो. तुम्ही आम्हाला साथ दिला म्हणून हे काम करता आलं. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या विकासामध्ये 2 महत्वाचे क्षेत्र आहे. एक कृषी क्षेत्र आणि दुसरं उद्योग आणि व्यापार क्षेत्र. आज आपल्या देशामध्ये शेतीच्या माध्यमातून आणि शेतीपूरक उद्योगाच्या माध्यमातून जी GDP आहे, सकल उत्पादन आहे, ते फक्त 12% आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, कारखाने आहेत, त्यातून 22% आहे. आणि सर्व्हिस सेक्टर मधून 52 ते 54%. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महात्मा गांधी म्हणायचे की आमचा देश गावात राहतो, खेड्यात राहतो. 90% जनता गावात राहत होती. पण काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात काय झालं? शेतकरी आंदोलनामध्ये लोक ते नारा देत होते. साहेबाची मुलगी काय म्हणते? शेतकरी नवरा नको. गावं ओस पडली. 30% लोकसंख्या बीड मधून, माजलगाव मधून सोडून औरंगाबाद, पुणे, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, मद्रास, बेंगलोर, दिल्ली, कलकत्ता सगळीकडे गेली. का गेली?
खुशीने गेली का? नाही, मजबुरीने गेली. गावात जायला चांगले रोड नव्हते, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं, गावात चांगली शाळा नव्हती, गावातल्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत नव्हती, तरुण मुलाच्या हाताला काम नव्हतं. शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते ते विद्यार्थी नव्हते, आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. दवाखान्याची हालत अशी झाली की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर औषध नाही, आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल. म्हणून लोक गरिबी, भूकमारी, बेरोजगारीमुळे गावाच्या झोपडपट्टी, शहराच्या झोपडपट्टीत राहायला गेले. याला कारण चुकीचं आर्थिक धोरण. आणि म्हणून आम्हाला गाव समृद्ध संपन्न करायचे आहेत. आणि गाव समृद्ध संपन्न करायचे असतील, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची असेल, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल, तर काय करण्याची आवश्यकता आहे? आज हा बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रसिद्ध होता. मुंडे साहेबांनी, अनेक लोकांनी या ठिकाणी साखर कारखानदारी सुरू केली. आज मी हेलिकॉप्टर मधून बघत होतो, सगळीकडे ऊस दिसत होता, पाणी दिसत होतं. हे चित्र केव्हा बदललं? आणि हे चित्र बदलून इथे थांबण्याची गरज नाही, पुढे जाण्याची गरज आहे. तुमच्याकडे तर चांगलंच आहे, पण मी पण प्रकाश भाऊ 3 साखर कारखाना चालवतो. आणि मी सांगतो लोकांना की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं असेल तो एक तर साखर कारखाना उघडतो, नाही तर पेपर चालू करतो. मी 10-12 वर्ष त्रास सहन केला. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिट मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा म्हणजे 100% फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, आणि विदर्भ म्हणजे 100% नापास झालेल्याची शाळा. म्हणजे मी खडकावर डोकं आपटून आलो आहे. हे बावनकुळे साहेब आमच्या जिल्ह्यातले हे होते डायरेक्टर पहिले. आम्ही खडकावर डोकं आपटून आलो. आणि मी 2004 साली सांगितलं की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, या देशातला शेतकरी ऊर्जादाता बनेल, या देशातला शेतकरी इंधनदाता बनेल. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्यांनी 2 अतिशय मोठ्या गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, राम नाईक साहेब पेट्रोलियम मंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली एक डेलिगेशन त्यांनी ब्राझीलला पाठवलं आणि मला त्याच्यात पाठवलं. मी ब्राझीलला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार होत आहे. 26% इथेनॉल पेट्रोल मध्ये टाकतात आहेत, गाड्या धावून राहिलेल्या आहेत. हे बघितल्यावर मी आश्चर्यचकित झालो. अटल बिहारी वाजपेयींना, राम नाईकांना, त्यांच्या बरोबर मी काम केलं, मुंडे साहेबांनी सपोर्ट केला, आणि या देशामध्ये आम्ही इथेनॉलची सुरुवात केली. म्हणून आज शेतकरी जिवंत आहे. हे जेवढे साखर कारखानेवाले तुमच्या समोर ताट मान करून उभे आहे, याचं कारण इथेनॉल आहे, साखर नाही आहे. साखर आपल्या देशाची समस्या काय आहे? आपल्या देशात गहू सरप्लस, मका सरप्लस, तांदूळ सरप्लस, गहू सरप्लस, साखर सरप्लस. आता या वर्षी थोडासा इनबॅलन्स झाला म्हणून काही कारणाकरता धोरण बदलवलं आहे, इलेक्शन झाल्यावर बदलणार आहे. पण आज इथेनॉल आपण पेट्रोलच्या ऐवजी वापरतो. मी आता विमानतळावर आलो नागपूरच्या, बावनकुळे साहेब माझ्या गाडीत बसले. 100% इथेनॉलवर चालणारी टोयोटो कंपनीची इनोवा माझ्याकडे आहे. 100%. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते, जी तुमच्या कारखान्यात तयार. जगातली पहिली इनोवा आहे युरो 6 चे इमिशन नॉर्म पूर्ण करणार. एवढंच नाही तर आता मारुती, सुझुकी, टोयोटो या सगळ्या कंपन्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्या आणणार आहेत. इंडियन ऑइल तर्फे 300 पेट्रोल पंप इथेनॉलचे सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि पेट्रोलियम मंत्र्यांना मी मागणी केली आहे
की प्रत्येक साखर कारखान्याला इथेनॉल तयार करणाऱ्याला इथेनॉलचे पंप उघडण्याची परवानगी द्या. ती मिळणार आहे, ती मिळवून देईल. आणि एवढंच नाही तर बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा यांनी स्कूटर, मोटरसायकल 100% इथेनॉल वर चालणारी तयार केली आहे. आणि माझ्याकडे जी गाडी आहे इथेनॉल वर चालणारी इनोवा टोयोटोची, तिचा ऍव्हरेज पेट्रोल बरोबर तुलना केली तर त्या गाडीमधून 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडेल एवढं ऍव्हरेज आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता मोटरसायकल, स्कूटर घ्यायची असेल तर इथेनॉल वरची घ्या. पेट्रोलचा रेट 120 रुपये आणि इथेनॉलचा रेट 60 रुपये. म्हणजे आम्ही शेतकऱ्याला इंधनदाता बनवलं, ऊर्जादाता बनवलं. पण आता याच्याही पलीकडे गेलोय. स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला आम्ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर आणलं. टाटाने आपलं हे रशियाचं विमान इथेनॉल पासून बायोफ्युएल तयार करून ते चालवलं. म्हणजे पुढल्या काळामध्ये शेतकरी हा सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे बायो एव्हिएशन फ्युएल देखील आता तयार होणार आहे. ज्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिब्युटर प्राजवाल्यांनी हा प्रयोग केला. आणि आता हवाई इंधन शेतकरी तयार करणार आहे. आणि एवढंच नाही, मी स्वतः हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मी अध्यक्ष आहे. 350 कारखाने सुरू होऊन आले, 40 सुरू झाले. परळी पासून, बगास पासून, ज्वारीच्या फणापासून, पराठ्या तुराट्यापासून बायो सीएनजी आणि बायो एलएनजी तयार होऊन राहिलेला आहे. आणि मी माझा पहिला ट्रॅक्टर बायो सीएनजी वर कन्वर्ट केलेला आहे नागपुरात. 1.25 लाख रुपयाचं डिझेल लागायचं, आता 50,000 रुपयाचं. आणि म्हणून आता शेतकरी केवळ ऊर्जादाता नाही, इंधनदाता नाही, तर हवाई इंधनदाता झाला. आणि हवाई इंधनदाता नाही तर आता डांबर पण शेतकरी तयार करून आला. डांबर आपण 30 लाख टन डांबर इम्पोर्ट करतो. जर शेतकऱ्यांनी डांबर तयार केलं तर NHI मध्ये सगळं डांबर मी विकत घेणार आहे. ते सुरू झालं. पानिपतला पहिला प्रयोग सुरू झाला. परळी पासून, तनसा पासून, राईस्ट्रॉ पासून 1 लाख लिटर इथेनॉल, 150 टन बायोबिट्युमिन आणि 78,000 टन पर इयर हवाई इंधन तयार व्हायची सुरुवात झालेली आहे. आणि हे सगळा फायदा कोणाला होईल? उसाच्या रसापासून इथेनॉल तयार होत आहे, मळीपासून इथेनॉल तयार होत आहे, मक्यापासून इथेनॉल तयार होत आहे, तांदूळापासून इथेनॉल तयार होत आहे, बांबू पासून इथेनॉल तयार होत आहे, बायोमास पासून इथेनॉल तयार होत आहे. आसाम मध्ये, नुमालीगड मध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये बांबू पासून इथेनॉलचा कारखाना सुरू करण्यामध्ये मी इनिशिएटिव्ह घेतला. आज सगळे इथेनॉल तिथे तयार होऊन आला. आणि आता ते पेट्रोल मध्ये टाकून 20% बांगलादेशला पेट्रोल एक्सपोर्ट होणार आहे. या सगळ्याचा फायदा कोणाला होणार? या सगळ्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला होणार. ऊसाची किंमत वाढणार आहे, कारखाने समृद्ध संपन्न होणार आहे आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. 16 लाख कोटी रुपयाचं आपलं इम्पोर्ट आहे. त्यापैकी 8 ते 10 लाख कोटी रुपये जर शेतकऱ्याच्या घरात गेले तर गाव समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे धोरण आपण स्वीकारलं. एवढावरच नाही तर आपण पाण्यापासून हायड्रोजन तयार केला. मला सांगताना आनंद होतोय की माझ्याकडे गाडी आहे. असा करतो पंखा चालू कर. पाण्यापासून आपण हायड्रोजन तयार करतो. माझ्याकडे गाडी आहे आणि त्या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे, हायड्रोजनवर चालणारी आहे. तिचं नाव आहे मिराई. जपानी वर्ड आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य. आणि ही गाडी हायड्रोजनवर चालते. मला वाटतं पंकजाताई आणि प्रीतमनी बहुतेक बघितली.
आणि आता पलीकडल्या काळात साखर कारखान्यामधल्या वेस्ट वॉटर पासून आता हायड्रोजन तयार होणार आहे, ग्रीन हायड्रोजन, आणि त्याच्यावर ट्रक, बसेस, गाड्या, रेल्वे इंजिन, विमानं, केमिकल इंडस्ट्री, आणि एवढंच नाही तर स्टील इंडस्ट्री, फार्मसी इंडस्ट्री, सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन म्हणजे हायड्रोजन चालणार आहे. आणि आपण इंधनाला आयात करणारा नाही तर निर्यात करणारा देश बनणार आहोत, हे आमच्या सरकारचं धोरण आहे. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते, मी मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, मनोज जोशी साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कामं करण्याची संधी मला मिळाली. अटलजींनी मला बोलवलं. त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थानमध्ये अनेक गावांना रस्ते नाही आहेत. नितीन, तू आता ही योजना तयार कर. माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली आणि मी 3 महिने काम करून एक रिपोर्ट वाजपेयी साहेबांना दिला. आणि 15 दिवसानंतर लाल किल्ल्यावर त्यावेळचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांनी ज्या योजनेचा शुभारंभ केला त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्या अनेक गावात रस्ते झाले त्या या योजनेमुळे. आणि हिंदुस्थानच्या इतिहासात गावं जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 6.5 लाख गावापैकी 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम अटल बिहारी वाजपेयींनी केलं. याचा मला आनंद आहे आणि अभिमान. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, 47 साली आम्ही स्वतंत्र झालो. कम्युनिस्ट विचारधारा, समाजवादी विचारधारा, पुंजीवादी अर्थव्यवस्थेची विचारधारा होती. आज रशियामध्ये, चीनमध्ये फक्त लाल झेंडा, बाकी सगळं संपलं. समाजवादी पार्टी संपली आणि स्वतंत्र पार्टी जी होती भांडवलशाहीची ती संपली. पण या देशातला तळागाळातला शोषित पीडित माणूस जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे त्याला सुखी, समृद्ध, संपन्न करायचं आहे. ज्याच्या जवळ खायला रोटी नाही आहे, शरीरावर कपडा नाही आहे, राहायला घर नाही आहे, त्या दरिद्र नारायणला रोटी, कपडा आणि मकान जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होणार नाही. असं पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन, अंत्योदय, हेच आमची निष्ठा आहे, हेच आमचं मिशन आहे आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे. मला अनेक विदेशी वाहिनी इंटरव्ह्यू घेतात. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही सगळ्यात मोठं चांगलं काम कोणतं केलं. त्यांना वाटतं मी हायवे बांधले, दिल्ली ते मुंबई 1 लाख कोटी रुपयाचा हायवे बांधला, टनेल बांधली, रोड बांधले, खूप कामं केली. मी सांगतो नाही, माझ्या आयुष्यात मी एकच मोठं काम केलं. मी नागपूरमध्ये महालमध्ये राहायचो, आई बरोबर मामाकडे जायचो, चढावर सायकल रिक्षामध्ये बसायचो. भारतीय जनता पार्टीचा कार्यालय तेगपूरला मोठा चढाव आहे. तो बिचारा रिक्षेवाला उतरायचा, त्याच्या अंगातून घाम निघायचा, थकून जायचा. मी रिक्षात उडी मारायचो, त्याला धक्का मारायचो, मग रिक्षा पुढे यायचा, मग पुन्हा मी उडी मारून रिक्षात बसायचो. तो क्षण मी आयुष्यात कधी विसरलो नाही. आणि मी मंत्री झाल्यावर मला सेक्रेटरी भेटले तेव्हा मी त्यांना सांगितलं की सगळ्यात पहिलं जर मोठं काम, कोणती प्रायोरिटी असेल माझी, तर या देशात 1.5 कोटी लोक, एक तर माणूस माणसाला खिचतो अंगावर जीव घेऊन, नाही तर सायकल रिक्षा चालवतो. ही अमानवीय प्रथा आहे, हे शोषण आहे. आणि हे 1.5 कोटी लोक जे देशात होते यातले 70% लोक शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजातले होते. बांधवांनो, बहिणींनो, मी सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो. मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणला, ई कार्ट आणलं आणि 1.5 कोटी लोक आज मुक्त झाले मानवीय शोषणातून. आता कोणी माणूस माणसाला खिचत नाही.
माणूस माणसाला चालवत नाही, तो मेकॅनिझम ई रिक्षातून चालतो. त्या लोकांना मानवतेच्या आधारावर खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. आपण गरीब का आहोत याचं कारण काँग्रेसची चुकीची आर्थिक धोरणं होतं म्हणून आपण गरीब. आपल्या देशाला सुखी करणं, समृद्ध करणं, संपन्न करणं, शक्तिशाली करणं एवढंच नाही तर आपल्या देशाला जगातली महाशक्ती बनवणं, तिसरी अर्थव्यवस्था बनवणं, विश्वगुरु बनवणं हेच आमचं स्वप्न आहे. आणि मला विश्वास आहे की ह्या स्वप्नाला पूर्ण करण्याकरताच आमचं सरकार मोदीजीच्या नेतृत्वाखाली काम करून राहिलेलं आहे. आम्ही 60 वर्ष काम केलं, 10 वर्ष काम केलं, काँग्रेसने 60 वर्ष काम केलं नाही. आणि म्हणून जेव्हा आता कामावर निवडणुका लढवता येत नाही तेव्हा लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही, तर कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न आमचे विरोधक करून राहिलेले आहेत. ते सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलणार. बांधवांनो आणि बहिणींनो, मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली होती. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 जजेस होते. त्यांनी निर्णय दिला की सिलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, ते घटनेचे मूलभूत तत्व आहे की कोणतंही सरकार, कोणीही व्यक्ती आणि संसद देखील बदलवू शकत नाही. हा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि खंडपीठाचा निर्णय आहे. तो सगळ्यांवर बंधनकारक आहे. फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्व आहे, बदलूच शकत नाही. पण घटनेचा जो सेकंड पार्ट आहे तो घटना दुरुस्ती म्हणून बदलता येतो. काँग्रेसवाल्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये आजपर्यंत बाबासाहेबांचं संविधान 80 वेळा तोडलं. संविधान तोडायचं पाप जर कोणाचं असेल तर ते भाजपचं नाही आहे, ते काँग्रेसवाल्यांचं आहे. त्यांनी तोडायचं काम केलं आणि आमच्या विरुद्ध जर फैलवण्याचं काम करत आहे. संविधान तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण मत मिळवण्याकरता दलितांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण करून त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते करतात. मुसलमानांना सांगतात ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. आम्ही कधी कोणत्या योजनेमध्ये भेदभाव केला? उज्ज्वला योजनामध्ये गॅस सिलेंडर सगळ्यांना दिले, आयुष्य योजनेमध्ये मेडिकल ट्रीटमेंट करता सगळ्यांना दिले, शेतकऱ्यांना पैसे दिले, सगळ्यांना दिले. अरे है कोई मायका लाल, एक बता दो कि कोई मुस्लिम व्यक्ति को कोई सुविधा देने से हमारी सरकार ने विरोध किया है क्या? ये झूठा प्रचार क्यों कर रहे? गरीब गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. कोणाही माणूस आपल्या जातीने मोठा नसतो, उसच्या गुणाने मोठा असतो. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या घरी, माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या समोर माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक आदर्श राजा, आदर्श प्रशासक, आदर्श पिता, आदर्श पुत्र, सगळ्या आदर्शाचं पर्याय फक्त छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकले, कधी आया बहिणीवर अत्याचार नाही केले. युद्ध जिंकल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांना सांगितलं तुम्ही माझ्या आया बहिणीसारख्या आहात.
त्यांची ओटी भरली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी कधी कोणती मस्जिद तोडली नाही, पण शिवाजी महाराजांनी जेवढे जेवढे धार्मिक स्थळ होते त्याचं रक्षण करण्याचं काम केलं. ते शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. ज्यांनी सामाजिक समता आणि आर्थिक समता आणून तळागाळातल्या माणसाला न्याय दिला ते बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणा स्त्रोत आहेत. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी समतेचा संदेश दिला ते फुले आमचे आदर्श आहेत. आणि मला तर विचाराल, मी घाबरत नाही. मी पण लोकसभा 3 वेळा, आता तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. 101% निवडून येणार आहे. लाखो मताने निवडून येणार आहे. आणि मी माझ्या जनतेला सांगितलं कि नागपुर शहर मेरा परिवार है, मैं नागपुर का हूं और जनता मेरा परिवार है. हे सांगायची हिम्मत आहे माझ्याजवळ. जो करेगा जात की बात उसको कसके पड़ेगी लात. सब मेरे है. मी कधी जातीवाद फातीवाद केला नाही. या समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडितांना आरक्षण मिळालं पाहिजे. समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. गरीब गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते. ज्या भावात पेट्रोल डिझेल गॅसचं सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. आम्हाला गरिबी दूर करायची आहे, भूकमरी दूर करायची आहे, बेरोजगारी दूर करायची आहे. महाराष्ट्राला, देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करायचा आहे. विश्वगुरु बनवायचा आहे आणि तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे. मी माझ्या जिल्ह्यात 15,000 लोकांना काम दिलं. माझ्या जातीचे 200 लोक नाही त्याच्यात. मी याला पडत नाही पडत. सांगतो लोकांना, जे आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं नाव पुढे येतात. पंकजामध्ये कर्तृत्व आहे. तुमचा आवाज उचलण्याची ताकद आहे. मुंडे साहेबाची मुलगी आहे म्हणून ती मोठी नाही आहे. मी तिला आमदार म्हणून काम करताना बघितलं, कार्यकर्ता म्हणून काम करताना बघितलं, लहानपणापासून बघितलं. तिच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, कार्य करण्याची धमक आहे. दुसरे कोण आहे मी बोलणार नाही. ते जर आले लोकसभेत तर तोंड तरी उघडतील का? आता तुम्हाला तुमच्या करता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद ठेवणारी पंकजा आहे. मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून मोठी नाही आहे. तिच्यामध्ये कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व आहे. आणि म्हणून ती या मराठवाड्याचा, महाराष्ट्राच्या विकासामध्ये ती फार मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते. आणि म्हणून या जिल्ह्याचा, या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर पंकजाच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून तिला विजयी करा. एकीकडे मोदी साहेबांचं इंजिन आहे, दुसरीकडे शिंदे साहेबांचं सरकार आहे, डबल इंजिन. आणि तिसऱ्या बाजूला माझ्या मिनिस्ट्रीचा रोड करंट आहे. अरे बुलेट ट्रेन अशी धावल का तुम्ही केव्हा मुंबईत आणि दिल्लीत पोहोचले झोपेत कळणार पण नाही. जात पात पंथ धर्म भाषाचा विचार नका करू. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असते तेव्हा विचार करता का माझ्या जातवाल्याकडे करू म्हणून? तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये खायचं असेल तर विचार करता का आपला आहे का? तेव्हा तुम्हाला चांगला पाहिजे. मग निवडणुकीत कशाला विचार करता? जो आपला विकास करू शकेल, जो आपलं भविष्य बदलू शकेल, जो गावाचा विकास करून रस्ते, रोड, पाणी, वीज आणून शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करू शकेल, तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल, अशी विजन असणारं नेतृत्व ही आपली गरज आहे, जे पंकजाच्या रूपाने पूर्ण होणार. मला सांगितलं की बीड सिटीचा बायपास, रिंग रोड आणि दोन्ही साइडला फ्लायओव्हर आणि स्लीप रोड मी निश्चितपणे करून देईन. पण पंकजाला निवडून द्याल तरच माझ्याकडे या, नाही तर येऊ नका. आणि एकच काय,
अरे माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे. मी जे बोलतो ते करतो, जे करतो ते बोलतो. हे कोणी पत्रकार मला 10 वर्षात मी जे भाषणात बोलतो असे एकही गोष्ट काढू शकत नाही. तुम्ही जे बोललो ते केलं नाही, बिलकुल नाही. मी खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही. हो तर हो, नाही तर नाही. तुम्ही फक्त एकच काम करा, पंकजाला निवडून द्या. मोदीजी आणि मी बाकी सगळं काम उत्तम करून देऊ. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. वेळही बराच झाला, मला अजून 3 सभा आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा हात जोडून, मुंडे साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहे. त्यांनी आम्हाला नेतृत्व शिकवलं आणि त्यांचा वारस म्हणून पंकजा उभी आहे. पण केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही, ते कर्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व तिच्या ठाई आहे. तिला प्रचंड मताने निवडून द्या. खरं म्हणजे मुंडे साहेबांच्या आत्म्यालाही पण तुमच्या या पंकजाच्या विजयातून खूप आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आपण तिला विजयी करावं अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.